नमस्कार मित्रांनो, मेगा भरतीच्या बाबतीत अतिशय महत्त्वपूर्ण असं हे अपडेट आहे। आपल्याला माहिती आहे की मेगा भरती संपूर्ण राज्यामध्ये राबवली जात आहे आणि या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण्या जिल्ह्यामध्ये जास्त असतील, कोण्या जिल्ह्यामध्ये कमी असतील याप्रमाणे जाहिरात निघणार आहेत आणि जागा सुद्धा उपलब्ध होणार आहेत। पण मित्रांनो, या ठिकाणी काल एक पत्र मी पब्लिश केलं काल आणि ते 7 जानेवारीचं आहे। ते 7 जानेवारीचं पत्र होतं मित्रांनो आणि त्या पत्रामध्ये असा उल्लेख होता की त्या जिल्ह्यांमध्ये जागा ह्या निघण्याची कमी शक्यता आहे। आपल्याला माहिती असेल की त्या जिल्ह्यामध्ये मी जिल्ह्यांची नावं सुद्धा सांगणार आहे, त्या जिल्ह्यामध्ये कदाचित जागाही निघू शकणार नाहीत। काल तसा पत्रव्यवहार 7 जानेवारीचं ते पत्र होतं, म्हणजे 7 जानेवारीचं आहे। 7 जानेवारीच्या पत्रामध्ये मित्रांनो तसा उल्लेख करण्यात आलेला होता की आपण आतापर्यंत त्या कार्यालयाला, राज्याच्या मुख्य कार्यालयाला आणि आपल्या जिल्ह्यामध्ये रिक्त पद किती आहेत असं का कळवलं नाही। जर आपल्याला खरंच जिल्हा बदलीच्या माध्यमातून त्या जागा भरायच्या असतील तर तसं कळवा की आम्ही जिल्हा बदलीच्या माध्यमातून संपूर्ण रिक्त पद भरणार आहोत। तर त्या ठिकाणी मित्रांनो पोलीस भरतीमधील जी जिल्हे होती ती कोणकोणती जिल्हे होती या ठिकाणी अमरावती शहर होतं, त्याचप्रमाणे सोलापूर शहर, त्याचप्रमाणे ठाणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद या ठिकाणी ही शहरं होती। आणि त्यानंतर शहरं त्याचप्रमाणे त्यांचा जो ग्रामीण अमरावती ग्रामीण होता, त्याचप्रमाणे औरंगाबाद ग्रामीण, त्यानंतर जळगाव, अहमदनगर, ठाणे ग्रामीण, त्याचप्रमाणे सोलापूर शहर, अमरावती शहर होतं आणि या ठिकाणी नाशिक ग्रामीण या पोलीस मुख्यालयांचा या ठिकाणी समावेश होता। त्यानंतर पोलीस अधीक्षक नांदेड, लातूर या ठिकाणची पदं सुद्धा मित्रांनो कळवली नव्हती, म्हणजे या ठिकाणची पदं ही कदाचित भरली जाणार। त्यानंतर जालन्याचा सुद्धा या ठिकाणी जालना या जिल्ह्याचा सुद्धा मित्रांनो याच्यामध्ये समावेश आहे। म्हणजे एकूण जिल्हे आपण पाहिले तर पहा, अमरावती सोलापूर 2, ठाणे 3, नाशिक 4, अहमदनगर 5, जळगाव 6, औरंगाबाद 7, अमरावती पुन्हा 8, नांदेड 9 आणि लातूर 10 आणि जालना 11, जवळपास 11 जिल्ह्यांचा यात समावेश आहे मित्रांनो। जवळपास 11 जिल्ह्यांमध्ये भरती निघण्याची कमी शक्यता। मित्रांनो, याबद्दल आपली मतं काय आहेत प्लीज कमेंट्समध्ये लिहा, कारण पदं जर निघाली नाहीत तर मित्रांनो एकूण मेगा भरतीमध्ये जेवढी पदं निघणार त्या संख्येवर सुद्धा परिणाम होणार मित्रांनो। त्यामुळे आपली मतं प्लीज कमेंट्समध्ये लिहा, व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। बाय।